मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू आहेत। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठका पार पडणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यामध्ये बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मराठा आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजही काही महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठका पार पडणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यामध्ये बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, एकीकडे मनोज जरांगे यांचं उपोषण आक्रमक होत चाललेलं आहे। आज ते पाणी देखील बंद करणार आहेत आणि दुसरीकडे खरं तर या सरकारच्या महत्त्वाच्या बैठका देखील पार पडत आहेत, मात्र त्यातून काही निघत नाहीये तोडगा। आज तरी निघू शकतो का? काय अपडेट? जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस, तर दुसरीकडे बैठकांचं सत्र जे आहे ते देखील तसंच सुरू आहे। काल रात्री उशिरा देखील राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री असतील यांच्यासोबत चर्चा झाली। एकंदरीत बघितलं तर ज्या ठिकाणी कायदेशीर अडचणी येऊ शकतात त्याच संदर्भात महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे दोन्ही देखील आजच्या या बैठकीला उपस्थित राहण्याची माहिती जी आहे ती तुर्तास करते। एकंदरीत बघितलं तर ज्या ठिकाणी कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल त्यावर काही उपाययोजना करता येते का, तात्पुरत्या सवलतीमध्ये काही सल्लामसलत करता येते का, मनोज जरांगे यांच्याकडून हा प्रस्ताव गेल्यानंतर त्यावर तात्काळपणे किंवा आंदोलकांना काहीसा दिलासा देण्यासाठी काही प्रयत्न करता येते, या सगळ्या गोष्टींचा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे। मात्र एकंदरीत बघितलं तर सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यामध्ये कायदेशीर अडचणी यापूर्वी देखील आपण दिलेल्या आहेत। न्यूज 18 लोकमतच याची सगळ्यात आधी ही एक बातमी दिली होती की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांच्याही निर्णयाचा जो अडचण आहे ती मात्र सरसकट आरक्षण देण्यामध्ये आहे आणि त्यामुळं यामध्ये काही पर्यायी मार्ग निघतोय का। आणि मंत्रिमंडळ उपसमितीसोबतच आता दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जरांगेंना काही मधला मार्ग किंवा एक सुवर्ण बिंदू त्याचा साधता येतोय का आणि तसा प्रस्ताव आज मनोज जरांगे यांच्याकडे जातोय का ते देखील पाहावं लागेल। ठीक आहे राहुल, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात ओबीसी समाजही आक्रमक झालेला आहे। अंतरवादी सराटीमध्ये ओबीसी बांधवांकडून आंदोलन केलं जाणार आहे, मात्र या आंदोलनाला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाहीये। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण केलं जातंय। या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी महासंघाकडून आंदोलन केलं जातंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, एकीकडे मराठा समाज आक्रमक झालेला आहे तर ओबीसी समाज देखील दुसरीकडे आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळतंय। आज छगन भुजबळ हे ओबीसी नेत्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत। काय अपडेट? नक्कीच आज ओबीसी आंदोलनाच्या दृष्टीने देखील महत्वाचा दिवस असणारा मग तो छगन भुजबळांची बैठक असू द्या किंवा अंतरवाली सराटीमध्ये ओबीसीची जी आहे ते आजपासून सुरू होणारी बैठक असू द्या आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नागपूरमध्ये सुरू असलेलं साखळी उपोषण असू द्या, ओबीसी आंदोलनाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे आहेत। सर, आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे आहेत ते ओबीसी नेते सक्रिय झालेले आहेत। छगन भुजबळ बैठक घेत आहेत। अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन होते आणि तुमच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। काय वाटतं तुम्हाला, आता ओबीसी देखील या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत जनजागृत झालेला आहे? नक्कीच मी आपल्याला 2-3 दिवस आधीच म्हटलं होतं की आम्ही आंदोलनकर्त्याची मुंबईकडे कूच व्हायच्या पूर्वी नक्कीच ते करेल की नाही करणार याबद्दल ओबीसी सभा साशंक होता आणि यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता 2-3दा त्यांनी त्यांचं आंदोलन एकदा स्थगित केलं होतं किंवा पुढे ढकललेलं होतं। परंतु जेव्हा त्यांनी मुंबईकडे कूच केली आणि मग ओबीसी समाजामध्ये एक धाकधुकी निर्माण झाली, भीती अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे आपल्या आरक्षणावरती गदा येऊ शकते। आपल्या आरक्षणातनं जर मराठा समाजाला आरक्षण दिलं
तर आपलं अतोनात भावी पिढीचं नुकसान होऊ शकते, ही भावना ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्या दिवशीपासून याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी विचारमंथन सुरू झालं. सर्वात आधी आम्ही आपल्याला सांगितलं होतं की नागपूर या केंद्रस्थानी आम्ही या आंदोलनाची सुरुवात साखळी उपोषणाच्या माध्यमातून करतो आहे, ती आम्ही केली. आणि त्या लक्षात घेता कालपासनं कल्याण इथे सुरू झालेलं आहे, आंतरवाली सराटीमध्ये आज सुरू होत आहे, लातूरमध्ये कालपासनं सुरू आहे आणि आता दररोज ही संख्या वाढणार आहे. आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी मुंबईला ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे. मला सुद्धा त्यांचं काल फोन आला होता, निमंत्रण आलं होतं, पण मी त्यांना आदरपूर्वक सांगितलं की सर, नागपूरला आमचं आंदोलन सुरू असल्यामुळे मी येऊ शकत नाही, नागपूर सोडू शकत नाही, पण आपण जो काही निर्णय घ्याल त्यासोबत मी आहे आणि आपण सर्व मिळून आलेल्या परिस्थितीचा सामना करू आणि आपल्या आरक्षणाला धक्का लावू देऊ नये. सर, आता जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे ते सुरूच आहे. त्यांनी आजपासून आता पाणी पण ग्रहण करण्याला नकार दिलेला आहे. कुठेतरी दबाव वाढत चाललेला आहे असं वाटतं तुम्हाला? मुळीच वाटत नाही. उलट आंदोलनाची धार जी होती ती कुठेतरी कमी होत आहे असं मला वाटतंय. कारण हे बघा, मी त्यांच्याच वक्तव्यावरून म्हणतोय, परवा म्हणजे सुरुवात जी केली ती महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात यावे आणि ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं. परवा त्यांनी असं म्हटलं का हे जर शक्य नसेल तर फक्त मराठवाड्यातल्या मराठा जातीच्या लोकांना कुणबी समाजाची प्रमाणपत्र द्यावे. आणि काल तर त्यांनी जो शब्द मी 2 वर्षापासून सातत्याने आपल्या समोर मांडला, सरसकट 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 जी मागणी होती, काल ती सरसकटची मागणी सुद्धा त्यांनी मागे घेतलेली आहे की जर आपल्याला सरसकट शक्य होत नसेल तर ज्यांचे पुरावे आहे किंवा हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत, महत्वाचा हा शब्द आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तरी आपण प्रमाणपत्र द्या. त्याला आमचा कधीही विरोध नव्हता. कारण म्हणजे सर असं म्हणायचं की जरांगे पाटील आता आपल्या भूमिकेपासून युटर्न घेतात? नक्की हेच म्हणता येईल. आम्ही काहीच बोललो नाही. आमची पहिल्या दिवशीपासून जी मागणी आहे त्या मागणीवरती आम्ही बिलकुल ठाम आहोत. त्याच्यामध्ये किंचितही बदल आम्ही केलेला नाही. पण आंदोलनकर्त्यांची भूमिका जी दिवसेंदिवस मावळ होते आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा उद्या काय भूमिका त्यांची होते याकडे आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. नक्कीच बबनराव तावडे यांनी गंभीर आरोप केलेला, कारण जरांगे पाटील आपल्या भूमिकेपासून आता युटर्न घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी केलेली सरसकटची मागणी आता मात्र ज्यांचे पुरावे असतील त्यांना फक्त ओबीसी मध्ये घ्या असं म्हणतात. त्यामुळं आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जे आहे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून